नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। या बैठकीत 21 विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाला 56 आदिवासी गावामधील मूलभूत सुविधा व विकासासाठी सूक्ष्म सर्वेक्षण आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, उपवन संरक्षक जमीर शेख, ग्राम विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, विद्यापीठाचे समाजकार्य विभाग प्रमुख डॉक्टर अजय पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत। सध्या कार्यरत असलेल्या 6 पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे व आवश्यक भासल्यास नव्या सुविधा उभारणे, आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे देणे, गरजूंना गॅस कनेक्शन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, कृषी विभागाने प्रस्तावित 53 शेतकरी गटांसाठी उद्योग व्यवसायाचे नियोजन करणे व आत्मा प्रकल्पातून मदत मिळवून देणे, रावेर, यावल व मुक्ताईनगर भागातील वनक्षेत्रात जलसिंचन प्रकल्प उभारणी, पाणी जंगलातच मुरवण्याचे नियोजन करणे, सर्व विभागांनी ठरवलेल्या वेळात नियोजित कामे पूर्ण करावीत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येत्या काही दिवसात विभाग निहायक आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत।